नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण टू डू ची रूप समजून घेणार आहोत। टू डू ची 3 रूप आहेत, डू, डज आणि डीड। तर ज्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आलेलं असतं, हेल्पिंग व्हर्ब नसतं, त्यावेळेस आपल्याला डू, डज, डीड चा उपयोग करावा लागतो। आणि अशा वेळेस मुख्य क्रियापदाकडे पाहून किंवा मुख्य क्रियापदामधून आपल्याला डू, डज आणि डीड हे ओळखता आले पाहिजेत। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पहिलं उदाहरण आपण लिहिलेलं आहे, आय प्ले क्रिकेट। क्रियापदाचं ज्यावेळेस मूळ रूप असेल, या ठिकाणी बघा प्ले हे मूळ रूपात आहे आणि म्हणून याच्यामधून आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद काढू शकतो आणि त्याचा निगेटिव्ह सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो, आय डू नॉट प्ले क्रिकेट। सेकंड सेंटेन्स, ही प्लेज क्रिकेट। ह्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून आपण यामधून डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण बाहेर काढू शकतो आणि त्याचा निगेटिव्ह करताना ही डज नॉट प्ले क्रिकेट। डज घेतल्याच्या नंतर प्लेज या क्रियापदाचा यस प्रत्यय निघून जातं। थर्ड सेंटेन्स, दे प्लेड क्रिकेट। या ठिकाणी क्रियापदाचं भूतकाळी रूप असल्या कारणाने या ठिकाणी आपण डीड बाहेर काढणार आहोत आणि या ठिकाणी बघा, दे डीड नॉट प्ले क्रिकेट। डीड नॉट हा घेतल्याच्या नंतर प्लेड मधून ईडी प्रत्यय निघून मूळ क्रियापद शिल्लक राहतं। तर या पद्धतीने आपण डू, डज आणि डीड याचा उपयोग आपण समजून घेऊ शकतो। थँक्यू।